तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. वल्लरी घराच्या बाहेर उभी आहे आणि तिला धक्का बसणारी गोष्ट घडली आहे. कारण अचानक तेथे लावण्य आलेली आहे. आता लावण्या दुसऱ्यांदा आलेली आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, काय झालं, आता तू कशासाठी आली आहे? तेव्हा लावण्य तिला सांगते की मला आता राग येत आहे. वल्लरी म्हणते, काय झालं? ती म्हणते की पुन्हा एकदा आज ईश्वरी ऑफिसला आलेली होती आणि तिला पाहिल्यानंतर मला खूपच राग आलेला आहे. ती कशाला तिथे येते ते मला कळत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे, तिचा विषय सोड आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर असा राग काढायचं बंद कर. तुला सांगितलं ना मी, आत्ताची वेळ खूप महत्त्वाची आहे. तुला या बुडाऊचं म्हणजेच या ओल्ड लेडीचं मन जिंकायचं आहे आणि ते जर का तू केलं तरच तुला या घरामध्ये एंट्री मिळणार आहे. आता सगळा डाव मी अगदी व्यवस्थित रचलेला आहे आणि तो सक्सेस पण होत आहे. आता तुझ्या या रागामुळे तो कोलॅप्स होऊ देऊ नको म्हणजे झालं, असं ते तिला समजावून सांगते आहे. कारण हे करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागलेली आहे. पण जर का तू मेहनत केली नाहीस आणि तुझ्या रागावर जर का तू कंट्रोल ठेवला नाहीस तर मग मात्र गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर जातील. तर लावण्य सांगत असते, पण ती ईश्वरी मात्र विनाकारण ढवळाढवळ करत आहे. विनाकारण ती ऑफिसला येत आहे. वल्लरी म्हणते, इथे ना येऊ देत, पण आता तिचा पत्ता कायमचा कट झालेला आहे. तू तिची अजिबात काळजी करू नको. ती आपल्यामध्ये अजिबात येणार नाही याची बरोबर खातिरदारी मी केलेली आहे. त्यामुळं तू निश्चिंत राहा, असं ती बोलत असते. तेवढ्यात पाठीमागून स्वतः आजीच येतात आणि पाहतात की वल्लरी आणि लावण्या या एकमेकाशी बोलत आहेत. त्या दोघींचं एकमेकाशी पटतंय ही गोष्ट आजींना मात्र अजिबात पटत नाही. आजी लगेच लावण्याला म्हणतात, लावण्या, अगं तू दुसऱ्यांदा आलीस का? तेव्हा लावण्या म्हणते, हो, ते जरासं तुम्ही म्हणला होतात ना, की आता मला जरा या घरचं सगळं काही शिकायला पाहिजे. मग म्हणलं यांना विचारावं, की या घरामध्ये काय-काय चालतं आणि कसं-कसं, काय-काय करायला पाहिजे, यासाठी मी वल्लरी यांना भेटत होते. तेव्हा आजी म्हणतात, हो, तुला या घरातलं बरंच काही-काही शिकायचं आहे, पण हिच्याकडून नाही शिकायचं. असा डायरेक्ट अपमानच त्यांनी वल्लरीचा केलेला असतो. तुला जे काही शिकायचं आहे ना, ते मी सांगेल कसं आणि काय शिकायचं आहे ते. त्यामुळे तू हिच्याकडून काही शिकू नको, असं डायरेक्ट त्या बोलतात. तेव्हा वल्लरी आजीच्या तोंडाकडेच बघत बसते. कारण वल्लरीवर किती आणि कसले संस्कार आहेत हे आजींना माहीत आहे. आता तेच संस्कार पुन्हा लावण्यावर व्हायला नको म्हणून त्यांनी ही गोष्ट डायरेक्ट बोलून टाकलेली असते. आणि तेव्हाच लावण्याला समजलेलं असतं की वल्लरीला घरामध्ये अजिबात किंमत नाहीये. पण आता आजीच्या होला हो म्हणणं गरजेचं आहे. जर का होला हो आपण म्हणलो नाही तर आपला पत्ता कट होईल याच्या भीतीनं लावण्या म्हणते, की तुम्ही जसं म्हणाल तसं. कारण मी तुमच्या काही शब्दाच्या बाहेर नाहीये. वल्लरी देखील आता शांत बसते. कारण तिला माहिती आहे, की या म्हातारीपुढं आता आपल्याला हे सगळं ऐकून घ्यावं लागणार आहे. कारण लावण्याला जर का सून करायचं असेल, तर काही गोष्टी सहन कराव्या लागतील असा विचार करून ती शांत बसते. तेवढ्यात तेथे ईश्वरी, ती पण अर्णवच्या गाडीमध्ये आलेली असते. गाडी थांबते आणि ईश्वरी आणि अर्णव बाहेर उतरतात. ते दोघेही उतरलेले पाहून लावण्य आणि वल्लरी मात्र त्यांच्या तोंडाकडे पाहतच राहतात. एकतर विनाकारण ईश्वरी आलेली आहे असं त्यांना वाटत असतं. बरं, ती एकटी पण आलेली नाहीये. ती अर्णव बरोबर आलेली आहे. हे पाहिल्यानंतर तर लावण्याचा अगदी राग येऊन तिचा चेहरा लाल झालेला असतो. कारण तिला ऑफिसला आलेली ईश्वरीच पटलेली नसते. आता ही ईश्वरी इथं कशाला आलेली आहे? घरी तिला कोणी बोलवलंय आणि ते पण अर्णव बरोबर ती आलेली आहे. कशाला अर्णव तिला घेऊन आलाय? असा प्रश्न लावण्याला त्याचबरोबर ईश्वरीला देखील पडलेला असतो. ईश्वरी थोडीशी पुढे येते तेव्हा तिला दिसतं की लावण्या आणि वल्लरी तेथे आहेत आणि आजी देखील तेथेच उभारलेली आहे. ईश्वरी आलेली पाहून आजींना तर खूपच आनंद झालाय. पण वल्लरीचा मात्र चेहरा पडलेला आहे. वल्लरी डायरेक्टच ईश्वरीला म्हणते, कशाला येतेस ग तू? आता तुझं ऑफिसमध्ये काही काम नाही ना? मग ARच्या ऑफिसमध्ये जाण्याची आणि इथे येण्याची तुला काय गरज आहे? तेव्हा आजी वल्लरीचं तोंड बंद करतात आणि म्हणतात, की "तू मध्ये बोलू नकोस, कारण तिला मी बोलवलेलं आहे." आता आजीने स्वतः बोलवलंय म्हणल्यानंतर वल्लरीचं तोंड तर बंद होतंच, पण लावण्याला देखील आता काहीच बोलता येत नाही. स्वतः आजीनंच आता ईश्वरीला घरी बोलवलेलं आहे. एकतर लावण्याला राग आलेला असतो, की ती ऑफिसला आली आहे, आता घरी पण आली आहे आणि आता घरून तिला कसं तरी हाकलून देता येईल म्हणून वल्लरी बोलत असते. पण तेवढ्यात आजीनं त्या दोघींचंही तोंड बंद करून टाकलेलं असतं आणि आजीने सांगितलेलं असतं, की मी बोलवलंय. एवढ्या वेळेस आजी शांत बसत नाहीत, तर आता लावण्याला म्हणतात, लावण्या, आता तू गेली तरी चालेल. हे ऐकल्यावर तर लावण्याला अजूनच मरून मेल्यासारखं होतं.
कारण आता ईश्वरी आली आहे आणि त्यानंतर चक्क आजी म्हणतायत आता तू गेली तरी चालेल. आणि आजी म्हणतात की तुला जे काही शिकायचंय ना ते आता उद्यापासून शिकायचंय. म्हणजे तू उद्यापासून आमच्या घरी राहायलाच ये असं तिला सांगितलेलं असतं. हे ऐकल्यावर खरं तर आता लावण्याला खूप चांगलं वाटतं. कारण आता ARच्या जवळ तिला राहायला मिळणार आहे, तेव्हा उद्या सगळं साहित्य घेऊन ये असं डायरेक्ट आजींनी सांगितलेलं असतं. आणि आता तू गेली तरी चालेल असं म्हणून चक्क तिला हाकलून देखील दिलेलं असतं. लावण्य आता तिच्या घरी निघून गेलेली असते आणि घरामध्ये ईश्वरी, आजी आणि अंजली तिघेही आलेले असतात. अर्णव देखील फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघून गेलेला असतो आणि आता इथं त्या गप्पा मारत असतात. तेव्हा अचानक आजीला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं आणि त्या आरडाओरडा करू लागतात. आता माझं काही खरं नाहीये. मला खूप चक्कर येते. मला खूप कसतरी होतंय. अर्णव, अर्णव असं म्हणून त्या ओरडत असतात आणि अर्णव धावत पळतच जिन्यातून येतो आणि पाहतो आजीची तब्येत तर खूपच खराब झाली आहे. तो विचारतो, "काय झालं आजी? काय होतंय?" तेव्हा ती म्हणते, "मला ना खूप कसतरी होतंय. मला चक्कर आल्यासारखं होतंय." अर्णव म्हणतो, "थांब, एका मिनिटात आपण डॉक्टरांना बोलूया आणि लगेच उपचार सुरू करूया." तेव्हा आजी म्हणते, "अरे बाबा थांब, डॉक्टरांना बोलू नको. आता काय तुला सांगितलं ना डॉक्टरांकडे आजच सकाळी डॉक्टर आले होते आणि त्यांनी सांगितलंय की आता हे असं होतच राहणार." अर्णव म्हणतो, "म्हणजे डॉक्टर येऊन पण गेलेले आहेत? अंजली काय चाललंय? म्हणजे मला काही सुद्धा सांगितलेलं नाही का तुम्ही? डॉक्टर कशासाठी आले होते? काय झाले आजीला?" आता अंजलीलाच माहीत नाहीये की आजीला काय झालंय ते. त्यामुळं अंजली काहीच बोलत नाही. आजीच म्हणते, "तसं नाही रे बाबा. आता मला माझी काळजी घेणं होत नाही. माझ्या डोक्यात सुद्धा राहत नाही की बीपीची गोळी घ्यायची. त्यामुळं मला असं वाटतंय की मला आता एखाद्या चांगल्या बाईची गरज आहे, एखाद्या केअरटेकरची गरज आहे." अर्णव म्हणतो, "असं असेल तर आजच मी एक केअरटेकर अपॉइंट करून टाकतो. जेणेकरून ती तुझं सगळं काय काम करू शकेल. तू अजिबात काळजी करू नको. आत्ताच्या आत्ता मी फोन करतो आणि तुझ्यासाठी एक केअरटेकर मागवूनच घेतो. मला देखील तुझी काळजी वाटते कारण तू गोळ्या वेळच्या वेळेवर घेत नाही. केअरटेकर असेल तर तू वेळच्या वेळेवर गोळ्या घेऊ शकशील." असं तो बोलतो. तेव्हा आजी म्हणते, "हो, पण मी घेईल, पण बाहेरची बाई नको बाबा. बाहेरची बाई असली ना तर ती काय करेल सांगता येत नाही. एकतर तू नसतो, अंजली तिच्या कामात असते आणि मी एकटी आहे म्हणल्यानंतर काय माहिती माझ्याबरोबर काय करेल. तुला माहिती आहे ना, असं जर का असेल तर लोकं काय करतात, तिकडचं ऐकलं ना तू? ती बाई एकटी होती, तिचं काय केलं? नरडा दाबून तिला मारून टाकलं. माझ्याबद्दल पण असं होऊ शकतं. मला अनोळखी बाई नकोय. मला ओळखीतलीच बाई पाहिजे. ओळखीतल्याच बाईला तू केअरटेकर म्हणून ठेवलं पाहिजेस." असा हट्टच आता आजीने केलेला असतो. अर्णव म्हणतो, "अगं पण ओळखीतलं कोण आहे? आणि आपण त्यांची माहिती काढू शकतो ना. तू का काळजी करायला लागली आहे?" आजी मात्र अजिबात ऐकत नाही. आजी म्हणते, "नाही, मला ओळखीतलीच बाई पाहिजे किंवा ओळखीतली मुलगी सुद्धा चालेल. म्हणजे ही ईश्वरी कशी आहे ना, ईश्वरी आपल्या ओळखीची आहे, सगळी कामं करू शकते आणि संस्कारी, चांगली, छान आहे." अशी तारीफ सुद्धा आजी तेवढ्यात करून टाकते आणि म्हणते, "अशी मुलगी मला पाहिजे आहे." अर्णव म्हणतो, "आता ईश्वरीसारखी मुलगी कशी मिळेल मला कळत नाही. आता तूच सांग कोण असेल तर." तेव्हा अंजली म्हणते, "ईश्वरीसारखी मुलगी ना, मग ईश्वरी तूच हे काम करू शकते का?" असं म्हणल्यानंतर आता ईश्वरीलाच मोठा प्रश्न पडलेला आहे. अर्णव म्हणतो, "ईश्वरी? पण ईश्वरी कसं हे काम करेल?" ईश्वरी म्हणते, "हां, पण म्हणजे मी केलं असतं, पण म्हणजे मला आता घरी विचारावं लागेल ना." ईश्वरीला अर्णव म्हणतो, "हां, ठीक आहे, ते पण आहे." अंजली म्हणते, "अगं मग विचार ना, तू घरी विचार आणि नक्की तुझं काय असेल ते सांग." आजी म्हणतात, "अगदी बरोबर. ईश्वरी, तू एक काम कर, तू तुझ्या घरी विचार. अगं तू खूपच चांगली आहेस, माझ्या ओळखीची आहेस, माहितीतली आहेस आणि तू अगदी कष्टाळू आणि संस्कारी आहेस. मला असं वाटतं की तू जर का माझी केअरटेकर झाली तर माझा दिवस अगदी छान जाईल आणि मी सगळी कामं माझी व्यवस्थित होतील." अंजली म्हणते, "अगदी बरोबर आहे. म्हणजे माझी सुद्धा चिंता मिटेल." अगं खरोखरच ईश्वरी, तू काय कर माहिती आहे का, आत्ताच्या आत्ता घरी फोन कर आणि घरच्यांना विचार की नक्की तुझी तयारी आहे का. आता ईश्वरीला नाही म्हणणं देखील कठीण जात असतं. ईश्वरीने लगेच फोन काढलेला असतो आणि म्हणते, "थांबा, मी अगोदर आईला विचारते की नक्की तिच्या मनामध्ये काय आहे. पण आई जर का हो म्हणली तरच मी हे काम करू शकते. पण जर का ती नाही म्हणली तर मग मात्र मला काम करणं होणार नाही." असं डायरेक्ट ईश्वरीने देखील सांगितलेलं असतं. वल्लरी आणि लावण्या अजून बाहेरच असतात. लावण्याचा नुसता तिळपापड होत आहे. आता ही ईश्वरी घरात पण घुसली आहे की काय? ह्या ईश्वरीचा काहीतरी बंदोबस्त कायमचा केला पाहिजे, असं ती वल्लरीला म्हणत असते. वल्लरी मात्र म्हणत असते, "काम डाऊन. अगं कशाला एवढं चिडायला लागली आहेस? सांगितलं ना मी तुला, मी तिचा कायमचा पत्ता कट केलाय." आता ईश्वरीबद्दल लावण्य म्हणत असते की "जर का तुम्ही काही केलं नाही ना, तर बघा मग मी काय करणार आहे." वल्लरी म्हणते, "म्हणजे तू काय करणार आहे?"
लावण्या म्हणते, मला जोपर्यंत सहन होत आहे ना तोपर्यंत सहन करणार आहे, नाहीतर त्या ओल्ड लेडीला सांगणार आहे की आता या गोष्टी माझ्या डोक्याच्या बाहेर चाललेत आणि मग त्या ईश्वरीला माझ्या पद्धतीनं मी हँडल करणार आहे. तेव्हा मात्र वल्लरी चिडत्याने म्हणते, तुझ्या पद्धतीनं अजिबात काही हँडल करायचं नाहीस तू. जर का तुला एआर पाहिजे असेल ना तर मी सांगते त्याप्रमाणे तुला इथं राहावं लागणार आहे. आणि लक्षात ठेव, तुला या घराचं दरवाजा मी उघडून दिलेला आहे. त्यामुळं तुला मी सांगते ना त्या पद्धतीनेच राहावं लागणार आहे. तू जरा जरी अति काही केलंस तर सगळा प्लॅन फेल होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. कारण त्या ओल्ड लेडीला जर का कळलं ना की तू संस्कारी नाही आहेस, म्हणजेच त्यांच्या संस्काराप्रमाणे तू वागणारी नाही आहेस, तर ती कधीच तुझं आणि एआरचं लग्न होऊ देणार नाही. त्यामुळं मी सांगते तसंच वाग आणि निश्चिंत राहा. तू जर का मी सांगते तसं वागलं तरच तुझं आणि एआरचं लग्न होऊ शकणार आहे. अन्यथा तुझं लग्न इथं होणार नाही आणि तू या घरामध्ये येऊ शकणार नाही, हे लक्षात ठेव. आता एवढं सगळं वल्लरीनं सांगितलेलं असतं तेव्हा लावण्या म्हणते, जर का असं असेल तर मी तुमचं सगळं ऐकायला तयार आहे. पण त्यांना सुद्धा जरा व्यवस्थित वागायला सांगा. कारण त्या ईश्वरीच्या पाठीमागं खूप करतात आणि ती गोष्ट मला अजिबात पटत नाही. वल्लरी म्हणते, तुला असं वाटतंय का त्या गोष्टी मला पटतात? मला देखील त्या पटत नाहीत. पण ईश्वरीचा पत्ता कायमचा कट झालेला आहे. त्यामुळं तू निश्चिंत राहा. पण खरं तर आता ईश्वरी पुन्हा एकदा घरी येणार आहे, ही गोष्ट अजून लावण्या आणि वल्लरी यांना अजिबात माहीत नाही. जेव्हा ही गोष्ट त्यांना कळेल तेव्हा पत्ता कट झालेली ईश्वरी बरोबर त्यांच्यामध्ये कशी आलेली आहे हे त्यांच्या लक्षात येईल. कारण आता ईश्वरीला त्यांनी सांगितलेलं आहे की तू केअरटेकर म्हणून काम कर आणि त्यासाठी ईश्वरीने घरी फोन केलेला आहे. ईश्वरीने घरी फोन केलेला असतो आणि सुप्रिया म्हणजेच तिच्या आईने फोन उचललेला असतो आणि ती विचारते, अगं काय झालं, झालं का नाही तुझ्या कामाचं, काय होतंय का, नसेल होत तर जाऊ दे बरं, चल घरी ये तू, असं म्हणून आई तिला घरी बोलवत असते. तेव्हा ईश्वरी सांगते की अगं हो, मी त्यासाठीच फोन केलेला आहे, मी अर्णव सरांच्या घरी आलेले आहे. सुप्रिया म्हणते, पण अर्णव सरांच्या घरी कशाला गेली आहेस तू? हे सगळं आजी पाठीमागून ऐकत असते. आजीच्या लक्षात येतं की सुप्रिया म्हणजेच ईश्वरीची आई नाही म्हणेल आणि आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. जर का ती नाही म्हणली तर ईश्वरी येणार नाही असा विचार करून आजी तर ताडकन उठते. अर्णव बघतच राहतो. अंजली म्हणते, अगं आजी तुला तर त्रास होतोय ना, तुला चक्कर आल्यासारखं होतंय ना? लगेच आजी म्हणते, हा हो हो ग, मला त्रासच होतोय. म्हणलं जरा उठावं पण खूप त्रास होतोय मला, असं म्हणून पुन्हा एकदा चक्कर आल्यासारखं करते आणि ईश्वरीला म्हणते, अगं ईश्वरी थांब, तू बोलू नको, मला बोलू दे तुझ्या आईशी. आणि जाऊन तिच्या हातातला फोन घेते आणि सुप्रियाला बोलू लागते. सुप्रियाला म्हणते, अहो तुम्ही पण इंदोरचे, मी पण इंदोरची, कधी घरी आला नाहीत आणि आलात तर माझ्याशी काय गप्पा गोष्टी केल्या नाहीत. जरा या ना, आपण बसूया, गप्पा गोष्टी करूया. कसं ना, एकाच गावची माणसं भेटली ना की खूप गप्पा गोष्टी निघतात, असं म्हणून आजी सुप्रियाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो मी नक्की येणार आहे की, काय काळजी करायला लागलाय, एकाच गावच्या आहोत आपण, तर मला देखील तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडेल. आता आजी सांगतात की अहो खरं तर माझं एक काम आहे. काम कसलं? मदतच म्हणा. काय झालंय ना, मला ईश्वरीला जरा माझ्याजवळ ठेवावं लागणार आहे. अहो माझी तब्येत खूप खराब असते आणि तिनं केअरटेकर म्हणून माझं काम करावं अशी माझी इच्छा आहे. खरं तर मदत करावी अशी माझी इच्छा आहे. सुप्रिया म्हणते, अहो मग तुम्ही काय सांगायला लागलाय? तुम्ही नुसता हुकूम सोडायचा आणि आम्ही ऐकायचा. त्यात काय आहे? अगदी बिनधास्तमध्ये तिला राहू द्या, असं डायरेक्ट सुप्रियाने हिरवा झेंडा दाखवलेला असतो. आजीचं सगळं काम परफेक्ट झालेलं असतं. आजीने जसं ठरवलंय त्या पद्धतीनं झालेलं असतं आणि त्या म्हणतात, खरंच तुमचे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही. सुप्रिया म्हणते, अहो त्यात आभार काय मानायचे? तुम्ही आणि मी एकाच गावच्या आहात आणि तुम्ही माझ्या आईसारख्या आहात, तर तुमचा शब्द मी ऐकणारच की. आणि ईश्वरी देखील तुमची नेहमी तारीफ करत असते. तुम्ही बिनधास्त ईश्वरीला केअरटेकर म्हणून ठेवा असं डायरेक्ट सांगितल्यावर आजी मात्र जाम खुश झालेली आहे. आता ईश्वरीला देखील समजलेलं असतं की आपल्याला केअरटेकर म्हणून थांबण्यास आईने परवानगी दिलेली आहे. कारण आजी बोलत असते तेव्हाच त्या म्हणत असतात की बरं झालं तुम्ही परवानगी दिली, मी तुमचे खूप आभारी आहे. असं म्हणल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी तसेच अंजलीला देखील कळले की अगदी बरोबर ईश्वरी ही आता तेथेच राहणार आहे. अंजलीला समजलंय की आजीने अगदी छान डाव साधलेला आहे. तिला जसं पाहिजे तसं तिनं करून घेतलेलं आहे. अंजलीला माहीत असतं की आजीला चक्कर वगैरे काहीही आलेले नाहीये. हे सगळं ईश्वरीला घरी ठेवण्यासाठी चाललेलं आहे. आणि तेव्हाच अंजलीच्या चेहऱ्यावर हास्य देखील येतं आणि ती म्हणते, बरं झालं आजी तू त्यांना सांगितलंस ते, आता ईश्वरी आपली केअरटेकर म्हणून काम करेल. तर इकडे जयू आत्याला ही सगळी गोष्ट समजते. जयू आत्या म्हणते, काय झालं ग, कोणाचा फोन होता? जयू आत्याला सुप्रिया सांगते की अगं त्या आजी आहेत ना अर्णवच्या, त्यांचा फोन होता. जयू आत्या म्हणते,
आजीचा फोन तुला? तुला कशाला बोलायचंय त्यांना? खरं तर जयात्याला त्यांचा फोन आलेलाच पटलेलं नसतं. तेव्हा सुप्रिया डायरेक्ट सांगते की अगं, आपल्या ईश्वरीला त्यांच्या घरी त्यांनी काम दिलेलं आहे. हे ऐकल्यावर जयात्याला थोडा धक्काच बसतो. आता अर्णवला समजलंय की पुन्हा एकदा ईश्वरी आपल्याकडं काम करणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, आता तुम्ही मला दररोज रिपोर्टिंग करायचं आहे. समजलं ना मला रिपोर्टिंग कसं लागतं ते? तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, अजिबात मी तुम्हाला रिपोर्टिंग करणार नाही. कारण आता मी तुमची एम्प्लॉई नाहीये. मी एम्प्लॉई आहे ती आजीची आहे. अर्णव म्हणतो, हा मग मीच आहे ना इथं, दुसरं कोण आहे? तेव्हा आजी म्हणते, नाही रे बाबा, ती तुझ्यासाठी काम नाही करणार आहे. ती माझ्यासाठी काम करणार आहे. त्यामुळं तिनं तुला रिपोर्ट करायची काहीच गरज नाहीये. ती रिपोर्ट करेल ना तर मला करेल. असं म्हणून अर्णवचं तोंड तिने बंद केलेलं असतं. आता अर्णवच्या लक्षात येतं की आपला काय हुकूम ईश्वरी ऐकणार नाहीये. हुकूम ऐकणार तो सगळा आजीचा. कारण ती आजीची केअरटेकर आहे आणि ईश्वरी म्हणते देखील, आता मी काय तुमची एम्प्लॉई नसल्यामुळं मला तुमचा हुकूम ऐकण्याची अजिबात गरज नाही. मी सगळं काय ऐकणार ते आजीचं ऐकणार. अर्णव म्हणतो, ठीक आहे, करा तुम्हाला काय करायचं ते. मी तुला काहीच हुकूम देणार नाही. असं म्हणून अर्णव जुटतो आणि ताडकन त्याच्या रूमकडे जाऊ लागतो. तेव्हा आजी म्हणतात, तू अगदी त्याचं मनावर घेऊ नकोस. तुला असं वाटतंय ना की त्याचं नाही ऐकायचं? अजिबात तू कोणाचंच ऐकू नको. मी तुला सांगते ना, तू फक्त माझं ऐकायचं. मी तुला सगळे काय काम सांगणार आहे आणि मला माहिती आहे तू माझं ऐकणार आणि सगळी कामं व्यवस्थित करणार. ईश्वरी म्हणते, कामापेक्षा पण मला तुमची मदत करायला खूप आवडतं आणि मला तुमचं सगळं ऐकायला आवडतं. अर्णव हे सगळं ऐकून आता निघून चाललेला असतो. त्याला कळलेलं असतं की आता ईश्वरी घरात राहणार आहे पण आपलं काही सुद्धा ऐकणार नाही. अगोदरच ती लवकर आपलं काम ऐकत नाही. आता त्यात आजीनंच तिला सांगितलंय की आता तू त्याची एम्प्लॉई नाहीये, तू माझी एम्प्लॉई आहे. त्यामुळं तू कोणाचंच ऐकण्याची गरज नाही. तू फक्त माझा ऐक. असं म्हणून ईश्वरीला तिनं अगदी पॉवर दिलेली असते. अंजली मात्र खुश झाली आहे. कारण आजीने ईश्वरीला घरी आणलेलं आहे ही गोष्ट अंजलीला खूपच आवडलेली आहे. पण इकडे जयू आत्याला मात्र ती गोष्ट अजिबात आवडलेली नाही. जयू आत्या म्हणते, त्यांचं हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाही. कशाला त्यांना ईश्वरी घरी पाहिजे असते आणि ते असे कामं करणारे का केअरटेकर म्हणून? मला तर अजिबात पटलेलं नाहीये. तुला कसं पटलं ग सुप्रिया? सुप्रिया म्हणते की अहो काय होतंय, त्या आजींचं वय झालेलं आहे, त्यांना मदतीची गरज आहे आणि आपल्याला पण कामाची गरज आहेच ना. तेवढ्यात नमू देखील म्हणते, अगं त्या आजींचा स्वभाव खूप चांगला आहे. मी बोलले ना त्यांच्याशी, खूप प्रेमळ आहेत त्या आणि आपल्या ईश्वरीशी कधीसुद्धा त्या वाईट बोलत नाहीत. खूप प्रेमानं बोलतात. जेव्हाजी म्हणते की हो बोलतायत ना, मग बोलण्यापुरतंच मर्यादित ठेवायला पाहिजे. असं घरी बोलवून काय केअरटेकर म्हणून काम करायचं असतं का? तेवढ्यातच तिकडून ईश्वरी आलेली असते. ईश्वरी तिकडून जाऊन आलेली असते आणि आतमध्ये येते. जेव्हा त्या पाहते की ईश्वरी आलेली आहे आणि ती ईश्वरीला बोलू लागते, काय गरज होती तू त्यांना होय म्हणण्याची? तेव्हा ईश्वरी म्हणते, मला असं वाटतं की त्यांची मदत करणं गरजेचं आहे. पण खरं तर मी आईला विचारूनच हा निर्णय घेतलेला आहे. पण नमू मात्र तिच्याच बाजूने असते. नमू म्हणते, मला असं वाटते की ईश्वरी करते ते बरोबर आहे. कारण त्या आजी आहेत ना त्या खूप चांगल्या आहेत. त्यांनी जरी तिथं कामाला हिला ठेवलेलं असलं तरी देखील ते ईश्वरीचा कधी देखील अपमान होऊ देणार नाहीत किंवा तिला कोणतीच वाईट वागणूक देणार नाहीत हे मला माहिती आहे. मात्र जयू आत्या अजिबात खुश नसते. जयू आत्याला समजलेलं असतं की जे काही घडतंय ते आपल्या मनाच्या विरोधात घडतंय. पण तेवढ्यात आता ईश्वरीने एक सुखद धक्का सर्वांनाच दिलेला असतो. ती म्हणते, आपल्याला ज्या गोष्टीची गरज होती ना ती गोष्ट मात्र मिळालेली आहे. असं म्हणून तिने काही पैसे दाखवलेले आहेत. ते पैसे जरा जास्तच आहेत असं जय आत्याला वाटत असतं. जय आत्या म्हणते, केअरटेकरचे एवढे पैसे? नक्की त्यांचं चाललंय काय? तुला कोणतं काम ते देणार आहेत मला कळत नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं हा ॲडव्हान्स त्यांनी दिलेला आहे. आता काम सुरू करायचंय ना त्यासाठी. खरं तर मीच त्यांना मागितला कारण आपल्याला पैशांची गरज आहे. आपल्याला लवकरात लवकर कर्ज फेडायचं आहे ना. मग काय होतंय केअरटेकर म्हणून काम केलं तर? आणि माझी त्या घरातल्या सर्वांशी ओळख आहे. त्यांच्या घरातले सर्व चांगले आहेत. ते काही माझा अपमान करणार नाहीत किंवा मला चुकीचं कोणतं काम सांगणार नाहीत. आणि मला काळजी घ्यायची आहे ती आजीची आहे. मी काय त्यांच्यात मोलकरीण म्हणून चाललेली नाहीये. मी केअरटेकर आहे असं म्हणून स्वतःची बाजू ती जय आत्याला सांगत असते. पण जय आत्याला मात्र या गोष्टी पटलेल्या नाहीयेत. तिला असं वाटतंय की ईश्वरीने त्यांच्या घरी जायला नको. खरं तर ईश्वरीला त्यांनी का बोलवलंय याचा थोडासा अंदाज जय आत्याला आलेला आहे. कारण नेहमीच अंजली आणि आजी ईश्वरीची तारीफ करत असतात. अर्णव आणि ईश्वरी एकत्र यावे असा प्रयत्न देखील ते करत असतात. या सगळ्या गोष्टी जय आत्याला कळत आहेत आणि त्यामुळेच तिची चिडचिड होत आहे. पण ईश्वरीने मात्र ठाम ठरवलंय की आता ती या कामासाठी जाणार आहे. म्हणजेच आजीकडे जाऊन त्यांची केअरटेकर बनून तिची काळजी घेणार आहे आणि हे काम करण्यासाठी तिने पैसे देखील घेतलेले आहेत आणि हे काम तिला आवडलेलं देखील आहे.
असं सगळं काही तिने आता जय आत्याला सांगितलेलं असतं. आता जय आत्याचा नाईलाजच झालेला असतो. कारण तिला पैशाची गरज आहे आणि कर्ज फेडणं गरजेचं आहे हे तिला माहीत असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की अंजली म्हणते, "नक्की आजी तुझा प्लॅन काय आहे ना, ते मला कळलेलं नाहीये. जरा सांगशील का काय करायचंय ते?" तेव्हा आजी म्हणतात, की "अगं ईश्वरीला मी जाणीवपूर्वकच बोलवून घेतलेलं आहे. कारण आता लावण्या पण इथं राहणार आहे ना, तर लावण्यावर ईश्वरीचे मला संस्कार करायचे आहेत. आता ईश्वरीच थोडक्यात बॉस आहे आणि लावण्या तिच्या हाताखालीच राहणार आहे. कारण लावण्या सगळं काही ईश्वरीच ऐकणार आहे. ईश्वरीचे जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या लावण्याला शिकायला मिळावं, या गोष्टीसाठी आजींनी प्लॅन केलेला आहे. ही गोष्ट आता अंजलीच्या लक्षात आलेली आहे. पण काही का असेना आता ईश्वरी घरी येते. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव पुन्हा एकदा जवळ येतील या विचारामुळं आता अंजली पण खुश झालेली असते. सकाळ झाली आहे आणि ईश्वरी कामासाठी आलेली देखील आहे. बेल वाजते आणि दरवाजा उघडला जातो. तो उघडतो अर्णव आणि अर्णव सकाळ सकाळ जेव्हा ईश्वरीला पाहतो तेव्हा त्याला देखील आनंद झालेला आहे. कारण ईश्वरी आता घरी आलेली आहे आणि आजपासून तिने कामाला देखील सुरुवात केली आहे. आता ईश्वरी आणि अर्णव यांची केमिस्ट्री कशी जुळतीये, दोघं एकमेकाच्या कसं जवळ येत आहेत आणि लावण्याचा कायमचाच पत्ता कसा कट होतोय, वल्लरीचा डाव वल्लरीवरच कसा उलटतोय, हे आपल्याला पुढील काही भागांमध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.